नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण तिमाही परीक्षा इयत्ता 10वी विषय भूगोल पाहणार आहोत. प्रश्न पहिला, दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा. त्यामध्ये पहिला आहे, भारताचे स्थान पृथ्वीवर डॅश डॅश गोलार्धात आहे. त्याचं उत्तर आहे उत्तर व पूर्व गोलार्ध. दुसरा आहे, अमेझॉन नदीचे खोरे मुख्यतः डॅश डॅश आहे. मानवी वस्तीस प्रतिकूल. मानवी वस्तीस प्रतिकूल म्हणजे मानवी वस्तीस राहण्यास योग्य नाही. प्रश्न दुसरा, वेगळा घटक ओळखा. एक आहे मध्य प्रदेश, महाराष्ट्र, मेघालय, मारानो. तर यामध्ये मारानो हे ब्राझीलमधील राज्य आहे. दुसरा आहे कथकली, भरतनाट्य, कुचिपुडी, सांबा. तर हे सांबा नृत्य जे आहे ते ब्राझीलमधील आहे. हे 3 नृत्य भारतातील आहेत. प्रश्न तिसरा, एका वाक्यात उत्तरे लिहा. पहिला आहे, क्षेत्रभेट म्हणजे काय? एखाद्या ठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन तेथील भौगोलिक व सामाजिक आर्थिक अभ्यास करणे म्हणजे क्षेत्रभेट होय. दुसरा आहे, ब्राझीलचा बहुतांश भाग कोणत्या गोलार्धात आहे? ब्राझीलचा बहुतांश भाग दक्षिण गोलार्धात आहे. तिसरा आहे, ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते? तर ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर पिको दी नेब्लिना हे शिखर आहे. प्रश्न चौथा, भौगोलिक कारणे लिहा. कोणतंही एक. भारताच्या पूर्व किनारपट्टीवर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. हा प्रश्न मार्च 2019ला आलेला होता. त्याचं उत्तर पाहूयात. भारताच्या पूर्व किनारी नद्यांनी वाहून आणलेला गाळाचा संचयनातून तयार झालेला आहे. पूर्व किनाऱ्यावर अनेक ठिकाणी गाळाचे त्रिभुज प्रदेश आढळतात. 2. भारताच्या पूर्व किनारपट्टीजवळ पाण्याची पातळी खूप खोल आढळत नाही. भारताच्या पश्चिम किनारपट्टीवर पाण्याची पातळी तुलनेने जास्त खोल आहे. 3. गाळ व पाणी कमी खोल पातळी नैसर्गिक बंदराच्या विकल्पास पोषक ठरत नाही. त्यामुळे भारताच्या पूर्व किनाऱ्यावर नैसर्गिक बंदरे कमी आहेत. दुसरं आहे, भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. भारतातील लोकसंख्येत तरुणाईचे प्रमाण जास्त आहे. भारतातील हा गट कार्यशील वयोगट असल्याने भारताकडे एक तरुण देश म्हणून पाहिले जाते. प्रश्न 5वा आहे, पुढील नकाशा लक्षपूर्वक अभ्यासा व त्यावरील प्रश्नांची उत्तरे लिहा. इथे ब्राझीलचा नकाशा, प्राकृतिक नकाशा दाखवलेला आहे आणि त्याच्या खाली प्रश्न आहेत. त्या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत. ब्राझीलमधील सर्वोच्च शिखर कोणते? त्याचं उत्तर आहे पिको दी नेब्लिना. दुसरं आहे, ब्राझीलमधील मुख्य बेटांचे नाव काय? तर मारांजो बेट. तिसरं आहे, ब्राझीलची राजधानी कोणती? ब्राझिलिया ही ब्राझीलची राजधानी आहे. चौथा आहे, ब्राझील देशाभोवती कोणत्या महासागरांनी वेढलेला आहे? त्याचं उत्तर आहे अंटार्क्टिका महासागर. कटिंगाजवळून कोणती नदी वाहते? साओ फ्रान्सिस्को नदी वाहते. अमेझॉन नदीजवळ असणारी उच्चभूमी कोणती? गियानाची उच्चभूमी. प्रश्न 6वा, सविस्तर उत्तरे लिहा. पहिला आहे, स्वतंत्र उत्तर काळात भारत व ब्राझील या देशांना कोणत्या समस्यांना तोंड द्यावे लागले? सुमारे 1.5 शतक भारत देश ब्रिटिशांच्या आधिपत्याखाली होता. 1947 साली भारताला स्वातंत्र्य मिळाले. स्वतंत्र उत्तर काळात पहिल्या 20 वर्षात 3 युद्धांना समोर जाणे, अनेक भारतातील दुष्काळी परिस्थितींना तोंड देणे अशा अनेक समस्यांना भारतात तोंड द्यावे लागले. ब्राझील हा देश 3 शतकापेक्षा अधिक काळ पोर्तुगीजांच्या आधिपत्याखाली होता. ब्राझीलला 1822ला स्वातंत्र्य मिळाले व 1930 पासून 1985 पर्यंत अर्ध्या शतकापेक्षा जास्त काळ हा देश लष्करी राजवटीखाली होता. दुसरं पाहूयात, अमेझॉनच्या जलप्रणालीची वैशिष्ट्ये स्पष्ट करा. तर पहिला आहे, अमेझॉन नदीचा उगम ब्राझील देशात होत नाही. या नदीचा उगम पेरू देशातील अँडीज पर्वताच्या पूर्व उतारावर होतो. दुसरं आहे, निग्रो, जापुरा, पुरोस, सिंगू इत्यादी अमेझॉनच्या प्रमुख उपनद्या आहेत. तिसरं आहे,
ॲमेझॉनमधील पाण्याचा विसर्ग प्रचंड प्रमाणात आहे. ॲमेझॉन नदीतून सुमारे 2 लाख घनमीटर प्रति सेकंद एवढ्या प्रचंड वेगाने पाण्याचा विसर्ग होतो. चौथं आहे, ॲमेझॉन नदीतून वेगाने पाण्याचा विसर्ग होत असल्यामुळे नदीच्या पात्रात जमा झालेला गाळ वेगाने वाहून नेला जातो. 5. ॲमेझॉन नदीच्या मुखाकडे गाळाचे संचयन फार मोठ्या प्रमाणात होत नाही, त्यामुळे ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ गाळाचे प्रदेश तयार होते व बेट तयार होते. 6. आहे, ॲमेझॉन नदीच्या मुखाजवळ अंटार्क्टिका महासागरात किनाऱ्याजवळ अनेक लहान मोठी बेटे आढळतात, उदाहरणार्थ मारांजो बेट. 7. ॲमेझॉन नदीच्या पात्राची मुखाजवळ रुंदी सुमारे 150 किलोमीटर आहे. ॲमेझॉन नदीचे बहुतांश पात्र जलवाहतुकीस योग्य आहे. 8. ॲमेझॉन जलवाहतुकीमुळे ब्राझीलच्या उत्तर भागात मैदानी प्रदेश निर्माण झालेली आहेत. ही ॲमेझॉन नदीची वैशिष्ट्ये आहेत. इयत्ता 10वीचा भूगोल हा तिमाही परीक्षेचा पेपर आपण पाहिलेला आहे. हा व्हिडिओ आवडल्यास सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक करा.